मराठी चित्रपटसृष्टीतून यावेळी अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे। मुळशी पॅटर्न तसेच फुलवंती या चित्रपटांमधून काम केलेले सिनेमॅटोग्राफर तन्मय वनमालीचे 31व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे। त्यांच्या अशा अकाली मृत्यूमुळे चित्रपटसृष्टीत तसेच हिंदी सिनेसृष्टीत देखील हळहळ व्यक्त केली जात आहे। तन्मय वनमाली हा मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील एक उभरता सितारा होता। त्याने अनेक मराठी तसेच हिंदी प्रोजेक्ट्समध्ये काम केले आहे। त्याने अनेक महत्त्वाच्या प्रोजेक्ट्समधून काम करत आपल्या कॅमेऱ्यातून प्रोजेक्ट्समध्ये उत्तम सीन टिपले होते। मुळशी पॅटर्न, फुलवंती तसेच हंबीरराव अशा अनेक चित्रपटांमध्ये यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्याने काम केले होते। कमी वयातच तन्मयने सिनेमॅटोग्राफर म्हणून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती। त्याच्या कामाचे निर्मात्यांकडून तसेच दिग्दर्शकांकडून वेळोवेळी कौतुक केले जात होते। तन्मयने मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीत देखील काम केले होते। त्याने आपला एक वेगळा ठसा उमटवला होता। गंगूबाई काठियावाडी, हिरामंडी तसेच बाजीराव मस्तानी अशा अनेक गाजलेल्या चित्रपटात त्याने आपला ठसा उमटवला होता। त्याने अनेक हिंदी सिनेमात सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केले होते। तन्मयच्या अशा अकाली निधनामुळे हिंदी सिनेसृष्टीत तसेच मराठी सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे।